नमस्कार. माझे नाव स्वाती वाघुंदे. मी आज खरं तर पालकांशी हितगुज करण्यासाठी या ठिकाणी हजर झाली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांबाबत कसे वागावे हे यातून काही पर्सेंट तरी आपल्याला कळेल. आजकाल आपण पूर्वीच्या काळी असं होतं की आपण काही पण बोलले तरी मुलांना वाईट वाटत नव्हतं, कळत नव्हतं. आताच्या विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी समजतात. म्हणून पालकांनी पहिल्यांदा हे लक्षात ठेवावं की आपले शेजारी, भावंडं किंवा मित्र यांच्याशी आपल्या मुलांची कधीही तुलना करू नये. जसं की त्याला 90% पडले, तुला 80च पडले, तो त्या क्लासला जातो, तू या क्लासला जातो, तू पण त्या क्लासला जा, असं नसतं. तर त्याला जरी 90% पडले, त्याला 100 जरी पडले तरी तो काही आपला मुलगा होऊ शकत नाही. तो त्यांचाच मुलगा आहे आणि आपला मुलगा जसा आहे तो आपलाच मुलगा आहे. आणि जरी तो आपल्याला वाटत असला की याला आज कमी मार्क पडले तरी ती फक्त मूल्यमापन आहे, अभ्यासाचं मूल्यमापन आहे. पण आयुष्यामध्ये जर माणसाने अतिशय खूप मार्क्स मिळवले आणि त्याला काही मार्क्स कमी पडले तरीसुद्धा, एखाद्याला कमी पडले, एखाद्याला जास्त पडले तरीसुद्धा, जास्त मार्क्स पडणाऱ्याला जर सर्व त्याच्यात चांगले गुण नसतील, तो शिक्षकांचा अनादर करत असेल, आईवडिलांचा अनादर करत असेल, रिस्पेक्ट करत नसेल, तर त्या मार्कांचा काहीही उपयोग नाही. पण एखाद्या मुलगा जर कमी मार्क्स मिळाले पण तो आईवडिलांचा आदर करतो, शिक्षकांचा आदर करतो, आईवडिलांची सांगितलेली कामं करतो आणि तसंच एखादा मुलगा चित्रकलेमध्ये पुढे असतो, तर कोणी नृत्यामध्ये असतं, कोणी गाणं म्हणण्यामध्ये असतं, कोणी चांगलं भाषण करू शकतं. म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही गुण भगवंताने दिलेले आहे आणि सर्वांना भगवंताने सारखीच बुद्धी दिलेली आहे. परंतु ती बुद्धी जी आहे तिची विभागणी झाली आहे. कोणी कुठल्या क्षेत्रामध्ये तर कोणी कुठल्या क्षेत्रामध्ये हुशार सर्व आहेच. म्हणून आपण विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना कधीही असं म्हणू नये की तू तर ठोंब्याचं आहे, तुला तर येतच नाही, तू तर आळशीचं आहे, असं कधीही म्हणू नये. तसंच आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांसमोरसुद्धा आपल्या मुलांना अरे तुमचा मुलगा चांगला आहे, आमचा तर असं करतच नाही, असं कधीही बोलू नये. ह्या गोष्टींमुळे आपल्या मुलाच्या मनावर, मानसिकतेवर फार मोठा परिणाम होत असतो. तसंच विद्यार्थ्यांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यावी. आता मी हे सांगितलं म्हणून विद्यार्थ्यांनीसुद्धा असं म्हणायचं नाही की आता आपले आईवडील आपल्याला काही बोलणार नाही. विद्यार्थ्यांनीसुद्धा लक्षात ठेवायचं की आपले आईवडील जे आपल्याला काही सांगत आहे ते आपल्या भवितव्यासाठीच सांगत आहे, चांगलंच सांगत आहे. आणि अशा प्रकारे आपण उद्याचा सुजाण नागरिक घडवणार आहे. म्हणून त्याला, आपल्या मुलाला आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्या. त्याला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे, त्याला कोणत्या गोष्टींमध्ये, त्याला कुठल्या गोष्टींमध्ये रस आहे, आवड आहे, त्या गोष्टी त्याला करू द्या. आणि असं अभ्यास सोडून इतर गोष्टी भरपूर आहेत किंवा अभ्यासासोबत त्यांना विविध गोष्टींमध्ये भाग घेऊ द्या. तसंच त्याला आवडेल त्या क्षेत्रामध्ये त्याची प्रगती करू द्या. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपण समाजामध्ये बघत असतो की आईवडिलांच्या हट्टापोटी तो मुलगा ना इकडचा आणि तिकडचा, म्हणजे तो यशस्वी होत नाही. म्हणून आपण आजकाल काळाची गरज म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता पूर्वीप्रमाणे मुलांना उदाहरणे देऊन उपयोग नाही. आमच्या वेळेस असं होतं, आम्ही असं केलं, तसं केलं, तसं आजकाल चालत नाही. म्हणून मी या 2 गोष्टी आपल्याशी संवाद साधला. जर तुम्हाला त्यातलं काही जरी आवडलं असेल तरी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. नमस्कार.